नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. चला मित्रांनो, नागपूरची बातमी फक्त एका मिनिटात बघूया. तर आजची बातमी आहे, नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हा रखडला आहे आणि त्यातच नदीतील अतिक्रमण अजूनही कायम आहे. नाग नदी स्वच्छता आणि पूर नियंत्रणासाठी तब्बल 1927 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. मात्र आजही अनेक कामे अर्धवट आहेत. शासनाकडून निधी अडकला असल्यामुळे प्रकल्पाची गती मंदावली आहे. यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे नदीपात्र आणि काठावरील अतिक्रमण अजूनही हटवले गेलेले नाही. यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडतो आणि पुराचा धोका आणखी वाढतो. नदीकाठ भागांमध्ये अजूनही बेकायदेशीर बांधकाम, कचरा आणि अडथळे दिसत आहेत. काही ठिकाणी संरक्षण भिंती आणि साफसफाईची कामेही अपूर्ण आहेत. तज्ज्ञांच्या मते जर पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण झाली नाहीत आणि अतिक्रमण हटवले गेले नाही, तर नागपूरमध्ये पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो. आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा प्रकल्प असूनही कामे का थांबली आणि अतिक्रमण हटवण्यावर प्रशासन अपयशी का ठरतंय? तर नागपूरकरांनो, तुमचं मत याबद्दल काय आहे? ही परिस्थिती किती गंभीर आहे हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.